या सामन्याचा पुरस्कार आपण सामनावीर पुरस्कार देतोय, अर्थात सचिन पांचाळ इज द मॅन ऑफ द मॅच. सामनावीर पुरस्कार घेऊन जायचंय. सचिन यांना हा पुरस्कार प्रदान केला जातोय. युवा उद्योजक अभिजित भैया मस्कर यांच्या माध्यमातून हा सामनावीराचा पुरस्कार टी शर्ट्स प्रदान केले गेले आहेत संपूर्ण स्पर्धेसाठी. चला प्लेयर्स नेम प्लीज. श्रीनाथ 11 बॅटर्स नेम प्लीज. तुषार आणि अभयची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्ट्राइक वरती असेल तुषार. बॉलर्स नेम गौरव गोलंदाजीसाठी सज्ज. प्रतीक भनगे यांच्या माध्यमातून हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. सचिन पांचाळ यांना या दरम्यान सामन्याकडे वळूयात. सामन्याची सुरुवात होतीये. चला होतीये सामन्याची सुरुवात. सामन्याचा श्री गणेशा. श्रीनाथ 11 वर्सेस याराना 11. पहिला चेंडू लेग स्पिन स्वरूपाचा चेंडू. आखूट टप्प्याचा मारा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. लाजवाबरित्या फील्ड केला जातोय. मिड विकेट आणि सी कॉर्नर रिजनचं मैदान चांगल्या पद्धतीने कव्हर केलं जात आहे. 2 धावांनी डावाची सुरुवात होतीये. ओहो बैठक शॉट. घुटना टेक और मेरा षटकार देख. जबरदस्त फटकेबाजी तुषारच्या माध्यमातून. काय स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डीप मिड विकेट रिजन. चेंडूला धाडलंय थेट सीमारेषे पार. घुटना टेक फटका. बैठक फटका. अगदी कृष्णा सातपुते यासारख्या खेळाडूला आपण हा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना पाहतो आणि त्या पद्धतीचाच लाजवाब प्रहार तुषारच्या माध्यमातून एक युवा खेळाडू गौरव वरती चढवलाय हल्ला बोल. याही वेळी आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवरती यावेळी खेळला गेला. फटका थेट कैलासवासी आर्यन प्रकाश महांगडे यांच्या स्मरणार्थ असलेले डगआउट आणि त्या डगआउटला दिलेली सलामी. 2 चेंडू 2 सलगचे षटकार. यावेळी बॅकफुटवरती खेळलेला हा फटका. वॉट अ स्ट्रोक. ओहो तिसरा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये. यावेळी मात्र समालोचन कक्षाच्या दिशेने. तुषार सेट ऑन फायर. चौकार. यावेळी येतोय चौकार. 1 बाउन्स सीमारेषे पार. जबरदस्त फटकेबाजी. लाजवाब बॅटिंग. यावेळी मात्र नो बॉल. ओव्हर स्पीडिंग नॉट अलाउड. नो +1 अशा 2 धावा मिळतील मित्रांनो. तुम्ही रस्त्यावर गाडी चालवत असाल तेव्हा आणि मैदानावर हाफ पिच क्रिकेट खेळत असाल तेव्हा दक्षता घ्यायची. ओव्हर स्पीडिंग इज नॉट अलाउड. पुन्हा एकदा फुल टॉस. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. चांगल्या पद्धतीने केला जातोय चेंडू फील्ड. जरूर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक युवा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून. तिथं जर एखादा चांगल्या उंचीचा खेळाडू असतात तर मात्र इथं तुषारचा खेळ थांबला असता निश्चितपणे. चित्र वेगळं पाहायला मिळू शकलं असतं परंतु ठीक आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन. झेल घेण्याची संधी. झेल मात्र सुटतोय. मिळतंय जीवनदान. नशिबाच्या घोड्यावर स्वार तुषार. पहिलं षटक होतंय समाप्त. तब्बल 23 धावा धावफलकावर. अतिशय महागड्याचं षटक. प्रथम फलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवण्याचं काम केलं तुषारनी. गौरव वरती चढवलाय थेट हल्ला बोल. यावेळी मात्र गोलंदाजीसाठी बोलवलंय. कोणाला जात आहे. बॉलर्स नेम प्लीज. सनी गोलंदाजीसाठी सज्ज. 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही अप्रतिम अशी कामगिरी करत राहावं लागेल. एक सलग मोठे फटके खेळत राहावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा मारा. जरूर 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत परंतु दोघांच्या मधोमध चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय आणि इथं थोडीशी गडबड. थोडासा घोटाळा. या दरम्यान पंचांचा इशारा.
4 धावा या चेंडूवर घेतल्या जात आहेत. अतिशय आक्रमक असं रूप धारण केलंय. वैयक्तिक 26 धावांवर खेळतोय तुषार. काल आपण धनेशचं अर्धशतक पाहिलंय 5 षटकांच्या सामन्यामध्ये. 3 षटकांच्या या सामन्यामध्ये तुषार ती कामगिरी करेल का? हो, पुन्हा एकदा बैठक शॉट, यावेळी सी कॉर्नर. जबरदस्त कामगिरी, लाजवाब फटकेबाजी. फटका आहे भारी, षटकाराची ललकारी. तुषार सेट ऑन फायर. या दरम्यान मात्र डी झोन मध्ये 1 धाव मिळतीये. जबरदस्त कामगिरी, काय फटकेबाजी पाहायला मिळते. 10 चेंडूंच्या पाठीमागे 33 धावांवर कार्यरत आहे. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळलेला फटका बॅकफुटवरती 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फील्ड केला जातोय. यावेळी पुन्हा एकदा पहिला चेंडूचा सामना करत असताना अभय या डावामध्ये पहिलीच संधी मिळाली, परंतु लेग स्पिनचा मारा टॉप पेज लागतोय. अगेन्स्ट द स्पिन, अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न फसलाय. विकेटचं होतंय पतन. पहिला झटका बसतोय, परंतु 35 धावा ऑलरेडी धावफलकावर लागलेल्या आहेत. 33-34 धावांवर एका बाजूला कार्यरत आहे तुषार. तुषारची सोबत मात्र द्यावी लागेल. षटकातील एक अखेरचा चेंडू बाकी आहे. 12 धावा केवळ या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. एका विकेटचं पतन होत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर प्लीज. अरे मित्रांनो, 12वा खेळाडू कोण आहे इथं? नवा मैदानाच्या आतमध्ये दाखल. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. पहिला चेंडू, स्कोररला कोणताही त्रास न देता नवा होतोय. गोल्डन डकचा शिकार. आणखी एका विकेटचं पतन. जबरदस्त पुनरागमन. 11 बद्रीनाथ महांगडे मित्रपरिवार उपसरपंच यांचा संघ. जबरदस्त पुनरागमन केलं जात आहे. 2 षटका अखेरीस 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. आदित्य शिर्के. सूरज वैयक्तिक 34 धावांवर खेळतोय. अर्धशतक झळकावेल का? तुषार वैयक्तिक 34 धावांवर खेळतोय. तो अर्धशतक झळकावेल का? गोलंदाजाचं नाव? प्रशांत वरखडे गोलंदाजीसाठी सज्ज. 35 धावा धावफलकावर लागतायत. तुषार आक्रमक फटकेबाजी करतोय. ओहो, इथं मात्र हेलिकॉप्टर लॉन्च केलाय. थेट धाडलाय स्ट्रेट ऑन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड, सीमा रेषे पार. येतोय तुषारचा ब्लॉकबस्टर, सुपर हिट, फ्लॅबलस, फंटाबलस षटकार. काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए. जिंदगी तो यहाँ हर कोई काट लेता है दोस्तों, जियो इस कदर की मिसाल बन जाए. इथं मात्र मिसाल पेश केली आहे. केवळ 3 षटकांचा सामना. आक्रमक फटकेबाजी. पुन्हा एकदा सेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलेला फटका. चांगल्या पद्धतीने फील्ड जरूर केलाय, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. तर वैयक्तिक 42 धावांवर कार्यरत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. अर्धशतक पाहायला मिळेल का? बॅट रेज होणार का? मोठा फटका. याही वेळेला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये सी कॉर्नर, क्षेत्ररक्षक तैनात. याही वेळी मिळतील 2 धावा. आता मात्र एक केवळ मोठा फटका दूर आपल्या अर्धशतकापासून. यंग सेन्सेशन, मॅन फ्रॉम श्रीनाथ 11, तुषार. यावेळी मात्र स्ट्रोक फसला. एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. दुसरीचा प्रयत्न याही वेळी यशस्वी ठरतोय. 47 रन्स ऑन द बोर्ड, त्यापैकी 46 धावा वैयक्तिक. एकट्या फलंदाच्या एकाकी झुंज पाहायला मिळते. संघाच्या धावफलकापैकी 99% धावा एकट्याने केलेल्या आहेत.
त्यापैकी एक धाव जवळजवळ फक्त नो बॉलची मोठा फटका यावेळी एक्झिट करण्याचा प्रयत्न अर्धशतकापासून मात्र राहील वंचित मित्रांनो. परंतु या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर दिस मॅन. 101 रुपयांचं पारितोषिक विकी यांच्याकडून दिलं जात आहे. विकी शिर्के यांच्याकडून बॅट रेस करायची आहे. आपली कामगिरी जबरदस्त. यस, डगआउटच्या दिशेने बॅट रेस केली जाते. लाजवाब कामगिरी. 46 धावांची खेळी केवळ 16 चेंडूच्या पाठीमागे. सर्व संघाच्या संपूर्ण धावफलकेमधील योगदान एकट्या एका फलंदाजाचं. मैदानाच्या आतमध्ये शिवदत्त दाखल होतोय. अखेरच्या चेंडूचा करेल सामना. इथं चेंडू भिरकावला थेट सी कॉर्नर रीजन. सीमारेषे पार येतोय डावाची सांगता करणारा, अर्धशतकाची वेस ओलांडणारा षटकार. 53 धावा आजच्या दिवसातील उच्चांकी धावसंख्या. 53 रन्स ऑन द बोर्ड. 54 धावांचं असेल तगडं आव्हान. यानंतरचा होणारा सामना अर्थात विनर वर्सेस विनर मधील लुजर संघ, तर लुजर वर्सेस लुजर मधील विनर संघ अशी असेल पुढची कॅटेगरी. पुढील होणारे सामने त्या रिजन मधील पहिला सामना. एका बाजूला स्वप्नील भाई गायकवाड यांचा संघ अर्थात भूमी 11, तर दुसऱ्या बाजूला गणेश काकडे यांचा संघ अनिश 11. नाणेफेकीचा कौल होणार आहे. टॉस कावचच्या मंचाजवळ यायचंय. भूमी 11 विपक्ष अनिश 11. डिसिप्लिन पाहायला मिळतोय. आयकॉन तुषार करतोय आपल्या संघाचं प्रतिनिधित्व. एका रेषेमध्ये एका लाईन मध्ये सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होत आहेत दाखल. 16 चेंडू 46 धावांची आक्रमक अष्टपैलू खेळी. लाजवाब फटकेबाजी. अगदी नजराना क्रिकेटचे देखणे फटके आपण पाहिले. आणि आपला औरा कशाला म्हणतात, दर्जा कशाला म्हणतात ते दाखवून दिलाय. यस, सर्कल केलं जातं, मीटिंग केली जाते. नाथ साहेबांचा गजर होईल आणि नाथ साहेबांचा गजर करत क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचंय. त्याचबरोबर फलंदाज रेडी राहायचंय, तयार राहायचंय. 54 धावांचं असेल लक्ष. दुसऱ्या बाजूला भूमी 11 वर्सेस अनिश 11. नाणेफेकीचा होतोय कौल. कौल लागतोय पुन्हा एकदा भूमी 11च्या बाजूनं. निर्णय कळवायचा आहे. यानंतर लक्षात घ्यायचं आहे पुढील सामने जे होणार आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, फलंदाज तयार राहा. यानंतरचे सामने असतील. पहिला सामना असेल दुसऱ्या कॅटेगरीतला अर्थात विनर वर्सेस विनर मधील लुजर संघ आणि लुजर वर्सेस लुजर मधील विनर संघ. भूमी 11 वर्सेस अनिश 11. त्यानंतर होईल एकविरा 11 वर्सेस व्हॅल्यू ग्रुप. तदनंतरचा सामना असेल शंभू 11 वर्सेस फौजी 11. तदनंतर असेल आरुष 11 वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन आणि गणेश रोड लाईन्स. आणि या रिजन मधील शेवटचा सामना असेल रियांश राया 11 वर्सेस चालू सामन्यातील विजेता संघ. चला सज्ज राहायचंय, सामन्याकडे वळायचंय. 54 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरते जोडी गौरव महांगडे आणि गौरवन कोण आहे? अरे 12वा खेळाडू कुठे? गौरव आणि संकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्वतः तुषार आयकॉन गोलंदाजीसाठी सज्ज. गौरववरती असेल भिस्त. इथं मात्र 54 धावांचं लक्ष. तुषारची एकाकी खेळी आपण पाहिली, एकाकी झुंज पाहिली. 16 चेंडू 18 पैकी एकट्याने रिकव्हर केलेत आणि 46 धावा कुठल्यात. गोलंदाजी करत असताना देखील सुरुवात लाजवाब. डॉट बॉलनी होती डावाची सुरुवात. दुसरा चेंडू अलंग कार्पेट खेळला गेलाय. चांगल्या पद्धतीने फील्ड केला जातोय परंतु 2 धावा पूर्ण. तुषार लाजवाब गोलंदाजी करतोय.
संकेत आणि गौरवची जोडी मैदानाच्या आत कार्यरत आहे. गौरवला मात्र आज लाजवाब कामगिरी करावी लागेल. कर्णधार पदाला साजेशी कामगिरी. तुषार यांनी गौरववरती हल्ला चढवला होता, इथं मात्र गौरवला देखील तेच कार्य करावे लागेल. उजयष्टीच्या बाहेरच्या बाजूला हाताळला गेलेला हा चेंडू चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक्झिक्यूट होत नाही. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, फील्डर डाऊन द बॉल, पकडली या कॅच. विकेटचं पतन. गौरव बॅक टू पवेलियन. मोठा मासा गळाला. बिग विकेट इन टू द बास्केट. वर्चस्वपूर्ण कामगिरी श्रीनाथ 11 संजय कदम यांचा हा संघ. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. अनिल 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र धावफलकाला गती येत नाहीये. केवळ 2 धावा धावफलकावर लागतायत. आजच्या दिवसातील जर आपण मॅचेस पाहिल्या तर सलगचा हा 4था सामना असेल. सलगचा 5वा सामना असेल जो प्रथम फलंदाजी करणारा संघ वर्चस्व गाजवतोय. या दरम्यान एक जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषे पार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लाजवाब प्रहार. षटकाराची ललकारी. फटका आहे भारी. या षटकाराबरोबर षटकाची होती सांगता. 8 धावा धावफलकावर. भूमी 11 आपला निर्णय कळवायचा आहे. भूमी 11 संघाने कळवलाय प्रथम फलंदाजीचा निर्णय. वळूयात या दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. चला, सामना जलदगतीने पुढे चालू ठेवायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. जवळजवळ 11:55 झालेले आहेत. पुढच्या 5 मिनिटांमध्ये डाव समाप्त होणं अपेक्षित होतं, परंतु एक्सटेंडेड 5 मिनिट्स दिले जात आहेत. 10 मिनिटांमध्ये आपल्याला सामना उरकावा लागेल. पहिल्या 4ही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ विजेता ठरलाय. 5व्या सामन्यामध्ये देखील तसेच काहीशी स्थिती दिसेल का, की सेकंड बॅटिंग करत असताना इथं मात्र मोठे फटके पाहायला मिळतील. या दरम्यान येतोय डॉट बॉल. हो, ओव्हर स्पीडिंग नॉट अलाउड. इट इज अ नो बॉल. नो बॉल आलेला आहे. तदनंतर मात्र फ्री हिट आहे. फ्री हिट वरती मोठा फटका झेल जरूर टिपलाय तुषारने, परंतु 2 धाव मिळतील. तिसरीचा प्रयत्न तर डायरेक्ट हिटची संधी या चेंडूवर केल्या जातील. अंकित 3 धावा. पहिला चेंडू नो आला. नो नंतर 3 धावा. 4 धावा आलेल्या आहेत. 12 धावा धावफलकावर. अजूनही 42ची गरज 11 चेंडूंच्या पाठीमागे. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. दिशा खराब, दशा खराब. उद्देशच्या बाहेरच्या बाजूला वाईड बॉल. वाईड लॉंग ऑफ रिजन. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. 2 धावा अंकित केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2 वरच समाधान मानलं जातंय. या दरम्यान आणखी एक अवंतर धाव, आणखी एक वाईड बॉल मिळतोय. 16 धावा धावफलकावर लागतात. 10 चेंडू 38ची गरज आहे. ती खेळी इथं मात्र तुषार सारखीच कोणाला तरी करावी लागेल. 2 धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? तुषारकडून होतीये चूक. रेअर मुवमेंट. चेंडू सीमारेषे पार. मिसफील्ड अलाउड्स द बॉल टू गोस टू बाउंड्री. चौकार येतोय. नशिबाचा चौकार. 20 धावा धावफलकावर. 9 चेंडू 34ची गरज. लक्ष गाठण्याजोगं जरूर आहे, परंतु त्यासाठी मोठे फटके एक्झिक्यूट करणं आवश्यक. ट्रेंड आजच्या दिवसामध्ये तयार झालेला आहे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा. तो ट्रेंड इथं मात्र बदललेला जाईल का? ट्रेंड सेटरची भूमिका अनिल आणि संकेतची जोडी बजावेल का? या दरम्यान येतो एक डॉट बॉल. 8 चेंडू 34ची गरज. मोठा फटका डीप मध्ये खेळला गेला आहे, परंतु हा चेंडू चालला बॅकवर्ड झोन मध्ये. डी झोन मध्ये. मिळेल केवळ
एक सिंगल, एक से काम तो नहीं बनेगा जनाब. एक विरोधाभास पाहायला मिळतोय कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसभरामध्ये सकाळच्या सत्रात आपण जे पाहिलं ना, तर ज्या ज्या संघांनी प्रथम फलंदाजी घेतली, गोलंदाजी घेतली ना, प्रथम गोलंदाजी करणारे संघ विजेते ठरले होते. आज तसंच काहीसं चित्र होईल असं वाटत असताना आज मात्र प्रथम फलंदाजी करणारे संघ गाजवत आहेत वर्चस्व. एक विरोधाभास पाहायला मिळतोय. म्हणजे क्रिकेट इज अ ग्रेट लेवलर म्हटलं जातं आणि ती लेवल क्रिकेटकडून दाखवली जाते. या दरम्यान या चेंडूवर देखील 2 धावा, अतिशय मोठं असं षटक. तब्बल 9 चेंडूंची ही ओव्हर, 9 बॉल्सची ही ओव्हर अखेरीस होती समाप्त. आता मात्र 6 चेंडू 31ची गरज, 23 धावा धावफलकावर लागत आहेत. 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईकवरती असेल अनिल. अनिलला मात्र मोठे फटके, मोठे स्ट्रोक्स एक्झिक्यूट करावे लागतील. नवीन गोलंदाज आदित्य शिर्के गोलंदाजीसाठी सज्ज असेल. सहा चेंडू 31ची गरज म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडूवर मोठा फटका आवश्यक. आणि पहिला चेंडू, मागणी तसा पुरवठा, डिमांड अँड सप्लाय. चेंडू सीमारेषे पार, डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून आलाय हा महत्वपूर्ण षटकार. शर्यत अजून संपलेलं नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. हे ब्रीदवाक्य उराशी बाळगत अनिलने चढवलाय हल्ला बोल. 5 चेंडू 25ची गरज. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र प्रयत्नाला यश येत नाहीये. मिळेल केवळ एक सिंगल. एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये खेळला गेलेला फटका 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फील्ड केला जातोय आणि या महत्वपूर्ण चेंडूवर केवळ एक सिंगल अंकित केली जाते. या सिंगल बरोबरच श्रीनाथ 11 संघाचं वर्चस्व प्रस्थापित होत आहे, पकड मजबूत होतीये. 3 चेंडू 23ची गरज आहे. माफ करा, नो बॉल येतोय. नो +1, 2 धावा मिळत आहेत. ओव्हर स्पीडिंग साठी हा नो बॉल येतोय. अर्थात समीकरण पुन्हा बदलतंय. 4 चेंडू 22ची गरज, 32 धावा धावफलकावर. हो, पुन्हा एकदा डिमांड तसा सप्लाय, मागणी तसा पुरवठा. एक्स्ट्रा कव्हर जनरेट केली, एक्स्ट्रा पॉवर. लाजवाब प्रावदृष्टीच्या बाहेरच्या बाजूला षटकार खेचला गेलाय. 3 चेंडू 16 धावा. त्या नो बॉलने संपूर्ण सामन्याचं चित्र पालटलंय का? पुन्हा एकदा एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. तुषार डाऊन द बॉल येतोय. तुषार करत नाही. कोणतीही चूक यस डेफिनेटली या व्यक्तीकडून आज कोणतीही चूक होणं शक्य नाहीये. वॉट कॅच, जबरदस्त झेल टिपलाय आणि या झेल बरोबरच संपूर्ण सामन्यावरची पकड पुन्हा एकदा मजबूत केली आहे. म्हणजे अटीतटीच्या या लढतीमध्ये एक तेरी तो एक मेरी, चित तेरी तो पट मेरी. कधी पारडे या बाजूला तर कधी पारडे त्या बाजूला झुकतंय आणि अखेरीस हे पारडे कोणाच्या बाजूला झुकणार हे मात्र पाहावं लागेल. आता मात्र 2 चेंडू 16ची गरज. या चेंडूवर मोठा फटका येणं आवश्यक होतं. तो खेळला जरूर गेला, परंतु तितकीशी उंची मिळाली, लांबी मात्र प्राप्ती झाली नाही. आता मात्र समीकरण अवघड. 2 चेंडू 16ची गरज असताना नवीन फलंदाज, न्यू बॅटर इन. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल. सनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 16 धावांची आवश्यकता म्हणजे आतापर्यंत जो संघ प्रयत्नवादी होता ना, त्या संघाला आता आशावादी व्हावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलेला फटका वाऱ्याच्या वेगानं चित्त्याच्या चपळाईनं तुषार धावच्या पाठीमागे धावतोय. परंतु लॉंग ऑफ रिजनवरचा क्षेत्ररक्षक देखील तितकाच चतुर, साजक, सावध आहे. मिळतील केवळ 2 धावा. यावेळी पुन्हा एकदा एक मोठा फटका, परंतु थोडासा उशीर मात्र झालाय. जबरदस्त एकाकी झुंज संकेतची, परंतु त्या ही झुंज कमी मात्र पडती. अगदी सामना मात्र इथं थांबतोय, समाप्त होतोय. श्रीनाथ 11 संघ अगदी थाटामध्ये विजय मिळवलाय. यस, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 16 चेंडू 46 धावा. अप्रतिमरित्या हँडल केलेली एक ओव्हर, 2 अप्रतिम कॅच.
तुषार इज द मॅन ऑफ द मॅच. भूमी 11 वर्सेस अनिश 11. अनिश 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. यानंतरचे होणारे सामने संघांनी तयार राहायचंय. भूमी 11 विरुद्ध अनिश 11 असेल सामना. त्यानंतरचा सामना होईल एकविरा